मंजू गो मंजू गो मंजू डुग्गू काय गो काय या हा नटून थटून खेळ जात कसलं कार्यक्रम हा तुम्हाला सांगते नंतर आधी आवरून घ्या बरं चला. अरे मी कसं का अगो पण काय झालं ता तरी सांग कसलो कार्यक्रम हा हो श्रीनूला बघायला मुलीकडचे येणार आहेत. काय सांगत आम्हाला आधी सांगायचं ना तू तुम्हाला कधी कोणी काही सांगतं का हो. चला घ्या आवरून मला पण आत्ताच समजलं. आवरा पटापट. शिणूक बघू मुलीकडची माणसं येणारच म्हणजे शिणूचं लग्न झालं ना की आम्ही मोकळे अहो आवडते आवडते ओढू नको माका समजा ना पुरा राहिली माझा तो दमच नाही निघत हा. खूप झाली ना सगळी तयारी झाली ना. होय होय झाली. खूप अगो लाली आता चक्कर येऊन पडशीत खाली. हा किती एरझारे मारतस इकडून तिकडे तिकडून इकडे. बघ ना पण पोरा अजून कशी नाही येईल इथं. येतील ललिताई येतील. आता तुझ्या एरझारे मारून येतेले काय ते काय या का सांगूच बाई. काय धावत जा हा आणि तिथे आले ना ते की आमका सांगते हा. सांभाळून डुग्या. काय हो वहिनी या शिणूक बघू मुलीकडची मंडळी येणार असत सांगायचं तरी आमका काय ताई मुलीकडचे बघू होय मुलीकडचे बघू येणार आहेत ना. हा म्हणजे त्याच्यासाठी सगळं चाललेला ना हा 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 बरोबर बरोबर. अरे पण तू आता तयार झालास मा. हा आता जा काय करूच असं आता तुका आणि मंजूकच करूच असं. या बघा यजमान इले आमचे काय झालं? काय 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 करताय भाऊजी आता शिणूक बघू मुलीकडचे मंडळी येतात ना आता ह्या काय नेहमी सारखा गबाळासारखा फिरतात घरात हा? अगं म्हणजे चांगले व्यवस्थित कपडे घाला ना आता मुलीकडचे मंडळी येली तर त्यांना काय सांगायचं आपण हा काय म्हणणार आपण काय ना बंधू नाही नाही मी पण ताच म्हणत होतोय हा. चांगले कपडे घालून यायचे होते ना हा. त्या दोघांका काय माहित नाही हा सरप्राईज देऊचा हा ना त्यांका. यांना म्हणजे हे दोघं पण माझ्यासारखेच. हो काय था काढा आता सगळ्या डोक्यात ना हा काय चाललेला. तुम्ही आता बंदूक काय सांगू नका. दादा सांगेल काय ते का. लाली आधी मुलांना काय ते विचारा आणि मगच सगळं पुढचं ठरवा. हो परत परत तास तास नका ना बोलू. आपली पोरा काय आपल्या शब्दाबाहेर नाही होत. आता लग्नाची बातमी कळली की कसा लाजतील बघा दोघा जण. मग तर ना ती वेळ कधी येते असं झालेला. उमा झाली सगळी तयारी. होय होय झाली. नका ओरडू नका. चला चला चला. तिला निशी काय कसा जा. ए पुढे येऊ नका थांबा जरा थांबा. मागे जा का पाठी वाहना. ठीक आहे घे बाय म्हणजे पाठी होतस जरा मागे राहा. अगो तू इथे ये. ठीक आहे ये तरी. आता कसा आत्या काय चाललंय तुझं. थांब गो थांब कळेल तुका. आता कसा आता आतमध्ये या. या 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 येवा येवा लवकर येवा. एक अरे ठेव इकडे बॅग तुझी. हा काय प्रवास कसा झाला चांगला झाला ना. हा
नाही अगं, आम्ही मोहिमेवरनं नाही आलोय. अगं, एवढं काय सगळं, एवढं कसलं स्वागत? अरे कळत तू का आत्ताच आलास ना. श्रीनू दादा, तुला नाही माहित, मला माहितीये, तुझे लग्न ठरवलंय. आणि आज तुला मुलीकडचे बघायला येणार आहेत. तुकू दादा तर एवढा सगळं सांगून झालेलाच हा, तर मुलगी कोण ता पण सांगून टाक हा. हो, आम्हाला पण कळलं पाहिजे ना. म्हणजे आपली होणारी सून कोण आहे? सांगा ना मोठे बाबा, वहिनीचं नाव काय आहे आणि ती कधी करणार आहे आपल्या घरात? रघुनाथा, अरे सांग काय ता. सांगते. मुलगी अशी आहे जी आपल्या शिनूला अगदी शोभेल. म्हणजे 4 माणसात वावरणारी, संस्कारात वाढलेली. गाव कोणता? गाव आपलाच. आपलंच गाव? अरे म्हणजे नांदिवली. आपल्या गावातली? कुणाची लेक आहे? कोणाची लेख? हा बरं ठीक आहे, सांगून टाकतो. शिनू बरोबर ज्या मुलीचं लग्न होणार आहे ती मुलगी पण नशीबवान हा, आणि त्या मुलीचे आई वडील पण नशीबवान हा. याचं कारण त्यांना शिनू सारखा जावई मिळालो. शिनूचं ज्या मुलीशी लग्न ठरलंय त्या मुलीचं नाव आहे निशिगंधा रघुनाथ खोत. म्हणजे आपला निश. दादा म्हणजे आपल्या निशीसाठी शिणूचा स्थळ हा. वा वा वा, म्हणजे ह्या म्हणजे सगळा कसा दुग्ध शर्करा योग हा. निशिताई आणि श्रीनू दादाचं लग्न. ये! या दिवसाची वाट बघत होते मी. घ्या आता, घरातलीच बातमी आणि घरच्यांपासूनच लपवून ठेवलीत. अगो मंजू, लपवण्यासारखं काही नव्हता, फक्त योग्य वेळ येऊची वाट बघत होते इतकाच. काही गोष्टी योग्य वेळी करणंच योग्य असता. आता ही दोघा बघ योग्य असत की नाही एकमेकांसाठी. लक्ष्मी नारायणासारखं जोडो दिसतं अगदी, होय की नाही? काय निशी, कसं वाटतं मग हा? श्रीनिवासराव, जावई झालात तुम्ही आमचे हा. दादा, तू लग्नात संमती दिलंस ना, तिथेच सगळी काळजी मिटली. हा, लाली दोघे लहानपणापासून एकत्र वाढलेत, एकमेकांना चांगलं ओळखतात, एकमेकांचा स्वभाव ओळखतात, आणि मुख्य म्हणजे त्यांचे विचार, त्यांचे संस्कार सारखेच आहेत. मग माझा निशी उमाच्या तालमीत तयार झालेला हा. आणि श्रीनू तर काय, दादा नंतर गावात एकाच माना. हा, दोघा कशी एकमेकांका अनुरूप असत. हा, दुसरं काय हवंय आपल्याक? हा, खरा,
पण शिनूचं लग्न ठरलं ना, ह्या कळल्यापासून माका टेन्शनच दिला होता. म्हणजे ती कोण, कुठली गावची पोर, आपल्या घरात रमात की नाही. पण ह्या ऐकला ना तर जरा बरा वाटता. शिनू, निशीपेक्षा चांगला स्थळ तुका मिळणारच नाही, हा कळला बा. आणि काय गो ताई, ही सगळी कल्पना तुझीच आहे ना? नाही नाही, ही माझी कल्पना असा. निशी श्रीनूच्या मामाची मुलगी असा नाही बघे, हरकत घेऊची काहीच गरज नाही. म्हणजे लालीताई, अहो मुलगी कोण आहे हे तर तुम्हाला माहित नव्हतं ना? असं कसं होईल, माका माहित होता. पण मी म्हटलंय की असे सगळे जण जमू देत ना, मग सांगताय. पण मी काय म्हणते, ह्या सगळा जमला कधी? भाऊबीजेच्या दिवशीच बोलणं झाला दादाशी. मग काय ओवाळणी म्हणून निशीलाच मागितलं की काय? बरोबर ओळखलंस बघ, तसाच केलाय मी. पण पोरांका इतक्यात नको सांगूया असं वाटलं ग. अच्छा अच्छा, म्हणजे आम्ही पोरांमध्ये आहे काय? म्हणजे श्रीनूला मुंबईला मुद्दामच पाठवलं होतं वाटतं. होय तर दोघांना एकमेकांची सोबत मिळाली ना, दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवता येईल, हा एकमेकांना समजून घेता येईल ना. आणि महत्वाचं म्हणजे दोघांच्या हातून पूजा पण झाली या. अच्छा, ही पूजा लग्नासाठीच होती होय? दोघांचा लग्न निर्विघ्न पार पडूक व्हाय ना, म्हणून गुरुजींनी पूजा करूक सांगितलेली. जे ती पूजा दोघा एकत्र करतील ना, त्यांचा लग्न निर्विघ्न पार पडात असा गुरुजींनी सांगितलेला. देवाचो आशीर्वाद घेऊन येलीत पोरा. पण दोघं तर काहीच बोलत नाहीयेत. हो, असं काय करतास तुम्ही? आनंदाचा ओझा होता ना पोरांका, आणि पोरा काय आपल्या शब्दाबाहेर नाही हा ना. वहिनी, आता ह्या बातमीनंतर तोंड गोड करू गोया आता. होय तर छान बासुंदी केलंय. पोरा पण थकली आहेत. सामान ठेवा, हातपाय धुवा, मी बासुंदी घेऊन येते. हा, येवा येवा, लवकर बासुंदी खाऊ केव्हा. हा, ए चला चला, हे बॅग आत ठेवायचे की नाही? हा, हे आपण ते लपवून शिनू, चलात ना. निशीची बॅग उचलले तर
ओ कोचानो, हो तुम्ही इलास पण म्हणजे आलात कधी? आय एम सॉरी पण अरे बाय, ओ मी निशीची मैत्रीण छाया. येस ओळखलं. पण मुंबईवरून कधी आलात? हो आजच चालू आहे. हा काय? एक मिनिट. हे पेडो? मुंबईच्या सिद्धिविनायकचा प्रसाद आहे. प्रसाद हा? हो. हे काय करताय? ओ प्रसाद हा ना, म्हणून घरात घेऊन जाते. निशीला दिलात काय? त्याच्यासोबत तर गेलो होतो. मग हे काय मागितलं सिद्धिविनायकाकडे? तिला काय? तिला बॅडमिंटन मध्ये यश मिळो असं मागितलं. अच्छा अच्छा, बरा केलास बरा केलास. पण आता तुम्ही तिच्यासाठी एवढा मागितलास, मग हे 2 पेढे अजून देवा ना. हो घे ना. घेऊ? घे. घेते घेते. ओके बाय. बाय. हे बाय माझे यांका काय झालं अचानक? कॉलेजात तर एकदम स्ट्रिक असत आणि आता एवढे गोड वागतात. मुंबईत पोरगी बिरगी गावली की काय ह्यांना? जाऊ दे, मग काय करायचंय. पण देवा, माझं आणि शिणूचंच लगीन होऊ द्या. जर लग्न झालं ना तर जोड्याने सिद्धिविनायकाला येईन मी. येते बघा. श्रीनू दादा, तुझे लग्न ठरवलंय. मुलगी कोणा ता पण सांगून टाक हा. निशिगंधा रघुनाथ खोत. श्रीनिवास, तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय? तू माझी शाळा घेतेस का? त्या भंकस करतेस माझी? नाही रे, असंच विचारलं. सांग ना, तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय? जेवण रेडी? हा? उशिरा मी पण आलो. पनिशमेंट मला सुद्धा मिळायला हवी. बॅडमिंटनच्या सिंगल्स मध्ये तू परफेक्ट आहेच, पण आयुष्याच्या डबल्स मध्ये तू मला साथ देशील? हे 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 सगळं काय घडतंय माझ्यासोबत? कसं सामोरं जायचं ह्या सगळ्याला? काहीच कळत नाहीये. निशी सोबत लग्न? नाही, मी हा विचार कधीच केला नव्हता. काय वाढून ठेवलंय काहीच कळत नाहीये. काय करायचं आता?